नमस्कार. कीर्तन विश्व आणि विश्व मराठी परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने श्रावण अधिक मासानिमित्त आयोजित केलेल्या या विष्णू सहस्रनाम चिंतन सत्रामध्ये आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत. गेले 14 सत्र आपण या भगवन नामांचा विचार चिंतन इथे करतो आहोत. आपला उदंड प्रतिसाद आम्हाला लाभतोय, त्याबद्दल आम्ही आपणा सर्वांचे कृतज्ञ आहोत. असेच आपले अभिप्राय सूचना आम्हाला कळवत राहा आणि आठवणीने करत राहा. शेअर, लाईक आणि सबस्क्राईब कीर्तन विश्वचा चॅनल. आजच्या या अंतिम सत्रामध्ये आपण भगवंताची अशी काही निवडक नावं ज्याच्यामध्ये भगवंताच्या वेगवेगळ्या गुणोत्कर्षाचं वर्णन आलेलं आहे त्या नामांचं चिंतन करूया. आणि गेला पूर्ण महिनाभर या श्रावण अधिक मासानिमित्त ही जी सेवा आपण इथे मांडली, आरंभली, त्याची परिपूर्ती करूया. त्या संपूर्ण सत्र मालिकेमधलं आजचं हे अंतिम पुष्प. ओंकार माद्यं प्रवदन्ति संतो वाचश्रुतीनामपि यं गृह्णन्ति गजाननं देवगणानताङ्घ्रिं भजेऽहमर्धेन्दुकृतावतंसं. नमस्ते शारदे देवी सरस्वती मतिप्रदे वसत्वं मम जिह्वाग्रे सर्वविद्याप्रदा भव. वन्दे गुरुपदद्वन्द्वम् अवाङ्मनसगोचरं रक्तगौरप्रभामिश्रम् अतर्क्यं त्रैपुरं महः. योऽन्तः प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां सञ्जीवयत्यखिलशक्तिधरस्वधाम्ना. अन्यांश्च हस्तचरणश्रवणत्वगादीन् प्राणान्नमो भगवते पुरुषाय तुभ्यं. जानकी जीवनस्मरण जय जय राम. भगवान वेदव्यास महाराज की जय. आपण या आजच्या सत्राचा प्रारंभ भगवंतांच्या एका नामाच्या जोडगोळीने करूया. हे नाव आहे भयकृत आणि भयनाशन, ही ती नामाची जोडगोळी. श्रीमद वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराजांनी नरसोबाच्या वाडीला भगवान दत्तात्रेयांचा झालेला रोष दूर व्हावा यासाठी करुणा त्रिपदीची रचना केली. आणि यामध्ये एक ओळ अशी येते, भय करता तू भय हरता. तू भगवंता भय करणारा आहेस आणि भय हरण करणारा देखील तूच आहेस. गल्लत अशी होते की माणूस त्याच्या आयुष्यामध्ये अनेक भयाचे प्रसंग येतात. नाही त्या भीती, भय मनाला हलवून सोडतात. आणि एकदा का तो भयग्रस्त मनुष्य झाला की नको त्या मार्गाला तो लागतो, भलतीकडे वळणं त्याला घेऊन जातात. पण अशा भयाच्या प्रसंगी जर आपण लक्षात ठेवलं की हे भय माझ्या आयुष्यात का बरं आलं, का मला याची भीती वाटतेय, जर हा विचार केला तर निश्चितच उत्तर येईल, हे सगळं या चराचरामध्ये जे घडतंय ते भगवंताच्या इच्छेने घडतंय, नाही तर भगवंताच्या कृपेने घडतंय. एक तर माझ्यावर भगवंताची कृपा आहे, त्यामुळे मला
या भयातून कसा मार्ग काढता येईल, त्याला आवश्यक ती बुद्धी युक्ती भगवंताने निश्चितच ठेवलेली असणार आहे. आणि ती जर सुचत नसेल तर हे जे भय मला माझ्या आयुष्यात आलंय ते माझ्या भल्यासाठी आलंय, ही बुद्धी ठेवणं फार गरजेचं आहे. एक लहान मूल सतत भित्र घाबर असं व्हायचं. जरा काही झालं की त्याला भीती वाटायची, तेव्हा त्याच्या आई वडिलांनी ठरवून थोडं कठोर होऊन त्याची भीती घालवण्यासाठी, त्याला अंधाराची भीती वाटत असेल तर त्याला मुद्दामून अंधारात पाठवणं, त्याला घराबाहेर पडायची भीती वाटत असेल तर मुद्दामून घराबाहेर पाठवणं, असे प्रकार केले. आता आजच्या काळात आपल्या मुलांना अति लाडवून ठेवणाऱ्या आई वडिलांना कदाचित हे निर्घृणपणाचं वाटेल, पण असा कठोरपणा हा मायबापांना स्वीकारावाच लागतो. त्याशिवाय या जगात जगण्यासाठी सक्षम ते मूल कधी होऊच शकत नाही. तसं लक्षात घ्या, आपल्या सर्वांचा तो परमात्मा हा पिता आहे आणि तो पिता आपल्याला सक्षम करावं यासाठी असे नानाविध भयाचे प्रसंग, त्याला संस्कृतमध्ये विभीषिका असं म्हटलेलं आहे, त्या आपल्या समोर आणत असतो. त्याचा हेतू आपल्याला आपले पंख कापणे, आपल्याला घाबरवणं हा नसतो. उलट या भयाच्या प्रसंगाला धैर्याने धाडसाने आपण तोंड द्यावं आणि अधिक खंबीरपणे उभं राहावं. हा आपला खंबीरपणा, आपला सक्षमपणा वाढावा यासाठी भगवंत हे भय आपल्या आयुष्यात आणत असतो. मात्र काही कर्मकरंटी लोक जरा काही भीती आली की देवाने आमच्या आयुष्यात असं दिलं, असं संकट आणलं, असं म्हणून रडत बसतात. त्यांच्यासाठी ही दोन नावं फार चिंतनीय आहेत. भयकृत भयनाशनः. क्रमांकाच्या दृष्टीने सहस्रनामातली 833 आणि 834 क्रमांकाची ही नावं आहेत. ओम भयकृते नमः, ओम भयनाशनाय नमः. भयकृत भयनाशनः. भयकर्ता तू भयहर्ता. भय निर्माण करणारा भगवंत आहे हे जर कळलं तर आपल्या आयुष्यातलं भय नाहीसं होईल. असं पहा की लहान मुलाशी बाप खेळताना त्याला उंच हवेत उडवतो आणि खाली झेलतो. पहिल्यांदा जेव्हा त्या बाळाला उचललं जातं, उडवलं जातं, तेव्हा एकदम छातीत त्याला धसका बसतो आणि धसका बसल्यावर ते जरा वरमून जातं, शांत बसतं. पण पुन्हा पुन्हा असं केल्यावर त्याच्यात त्याला आनंद वाटायला लागतो, मजा यायला लागते. आणि मग पुन्हा असं कधी बापाने हवेत उडवलं तर तो घाबरून जात नाही, ते बाळ खुदू खुदू हसायला लागतं. आपण पण त्या बाळासारखं व्हायचं आहे. एखादं भय जर आलं तर भगवंत आपलं धाडस वाढवतोय हे लक्षात घ्यायचंय आणि त्या भयामध्ये भिवून न जाता आनंद मानायचा आहे. एकदा झालं असं, एका मुलाला त्याची भीती जावी यासाठी बापाने एक भयंकर राक्षसाचा मुखवटा आणून आपल्या मुखावर ठेवला आणि त्याला एक घाबरवलं. मूल घाबरलं आणि रडायला लागलं. त्या क्षणी बापाने तो मुखवटा बाजूला केला आणि बाप पुढे झाला. क्षणात आपले वडील आलेले पाहून ते रडणारं मूल सावरलं आणि हसायला लागलं. बापाला जाऊन बिलगलं. आपलं हे तसं व्हायला पाहिजे. आपण त्या भयंकर भीतीदायक परिस्थितीच्या मुखवट्या मागे तो परमात्मा आहे हे जर पाहिलं, हे जर ओळखलं, तर ती वाटणारी आपली भीती ही क्षणात विरून जाणार आहे.
हा भाव ठसावा यासाठी हे नाव आहे भयकृत. आणि तोच भयनाशन देखील आहे. तुमच्या आयुष्यात भय निर्माण जो करतो तोच त्याचा निराश करतो, तोच तिचं निवारण करतो. तुकाराम महाराजांच्या गाथेमध्ये अप्रतिम अशी अभंग रत्न सामावलेली आहेत आणि त्यामध्ये 2 अभंग फार महत्वाचे आहेत. ह्या 2 अभंगामध्ये एक कथा किंवा लोककथा अशी सांगितली आहे. एक साधारण अर्थाच्या दृष्टीने दोन्हीमधला आशय हा सारखाच आहे. मात्र इथे भयकृत भयनाशन ही नावं समजून घेण्यासाठी ती कथा, त्यातली एक कथा आपण पाहूया. 674 क्रमांकाचा हा तुकाराम महाराजांच्या गाथेतला अभंग आहे. एक मृगी 2 पाडसांसहित आनंदे चरत होती वनी. अवचिता तेथे पारधी पावला, घेऊन या आला श्वाने दोन्ही. एकीकडे त्याने चिरिल्या वाघुरा, ठेविले श्वानपुत्रा एकीकडे. एकीकडे तेने वोणवा लाविला, आपण राहिला एकीकडे. चहूकडून या मृगे वेढी येली, स्मरोते लागली नाम तुझे. आता झालं असं, प्रसंग असा आहे की एक मृगी आपल्या 2 पाडसांसहित चरत होती, हरणी. तिची पाडसं लहान आहेत आणि अशा 2 पाडसांना घेऊन ती बिचारी कुरणात चरत असताना त्या हरणीची शिकार करण्यासाठी तिथे एक पारधी आला. हरणाचा वेग हा, हरिण स्वभावतः चपळ, अतिवेगवान, वाऱ्यासारखं पळतं, म्हणून कुठूनही त्याला पळण्यासाठी वाव राहू नये अशा उद्देशाने या पारध्याने केलं काय की एका बाजून त्याने वाघूर म्हणजे सापळा किंवा ज्याला जाळं म्हणता येईल असं जाळं एका बाजूला पसरून ठेवलं. दुसरीकडून त्याने वणवा पेटवला. तिसरीकडे त्याने आपल्या बरोबर आणलेले शिकारी कुत्रे सोडून दिले आणि चौथीकडे हा आपण स्वतः हातात धनुष्य बाण रोखून उभा राहिला. आता झालं असं, चारी बाजूनी ही हरणी वेढून गेली संकटाने. भय आलं, भीती आली. आता काय बरं करावं? एकीकडून वणवा मी म्हणत गवत जाळत अंगावर येतोय, तसंच राहिलं तर त्या वणव्यात जळून जायची भीती. दुसरीकडे पळावं तर तिथे ते शिकारी कुत्रे दबा धरून बसलेले आहेत. तिसरीकडे पळावं तर तिथे सापळा लावलेला आहे आणि त्या सापळ्यात जाऊन अडकायची परिस्थिती. आणि चौथीकडे स्वतः तो शिकारी हातात धनुष्याला बाण लावून सज्ज होऊन बसलेला आहे. मग त्या हरणीच्या पूर्वजन्माच्या संस्काराने तिला भगवंताची आठवण आली, भगवंताला हाक मारली. आणि काय झालं, ही सगळी जी भयस्थानं होती, चारी दिशांना भय व्यापलेलं होतं. झालं असं, ही हरणी भगवंताचा धावा करते म्हटल्यावर अचानक भगवंताने पाऊस पाठवला. धो पाऊस सुरू झाला. पाऊस सुटल्यामुळे आपसुक वणवा हा त्या पावसात विझून गेला. आता त्या पावसाचं पाणी एका बिळामध्ये शिरलं आणि त्या बिळामध्ये दडलेला एक रानातला ससा हा कावरा बावरा होऊन बाहेर आला आणि इतस्ततः धावायला लागला, पळायला लागला. आता तो उड्या मारत पळणारा ससा पाहून हे जे शिकारी कुत्रे होते ते त्याला खाण्यासाठी त्या सशामागे धावले. इकडे हा व्याध जो बाण रोखून उभा होता, त्या व्याधाच्या पायाला अचानक एका सर्पाने दंश केला. त्याच्या हातातला जो बाण होता तो धनुष्यातून सुटला आणि त्या बाणाने जिथे ते जाळं बांधलं गेलेलं होतं
त्याचे दोर, त्याचे बंध, तो बाण चुकून तिकडे गेल्यामुळे, दिशा चुकल्यामुळे तुटले. एका भगवत स्मरणाने, एका क्षणात, जिथे काही वेळापूर्वी सगळीकडून भयाचे ढग दाटून आलेले होते, कुठे जावं, कोठे जावे, काय करावे, आरंभिली वो हरी, दयाळा कल्याण करी देवराया, समर्थ रामदासांनी प्रार्थना केलेली आहे. तशी या हरणीची गत झाली होती. मात्र भगवंताचं स्मरण केलं आणि सगळ्या संकटांचा निराश क्षणात होऊन गेला. सूत्र इथे हे लक्षात ठेवायचंय, जो भय उत्पन्न करतो, हे सगळं झालं कोणाच्या इच्छेन? त्या भगवंताच्या इच्छेन जर झालं असेल तर या प्रसंगातून सुटणं हे देखील भगवंताच्याच कृपेने शक्य आहे. म्हणून तो भयकृत भयनाशन असा आहे. भयकृते नमः, भयनाशनाय नमः. जेव्हा जेव्हा आयुष्यात असा एखादा प्रसंग आपल्यावर ओढवेल की सगळीकडून द्वार बंद झाली आहेत, आता कुठेही गती नाही, कुठे जावं असा आसरा राहिलेला नाही, अशा वेळी डोळे मिटावेत आणि निशंकपणे सर्वस्वाचा भार त्या भगवंतावर वाहून त्याचं स्मरण करावं. क्षणात ती संकट ही दूर होतील. पडता जडभारी दासे आठ वावा हरी, मग तो होऊ नेदी क्षीण आड घाली सुदर्शन. नामाची या कीर्तने 12 वाटा पळिती विघ्ने. असं हे भगवत चिंतनाचं महत्व आहे. भगवंत हा भयकृत आहे, भगवंत हा भयनाशन आहे. पुढचं भगवन नाम 888 क्रमांकाचं भोक्त्रे नमः, भोक्ता. गीतेमध्ये भगवंत सांगतायत, भोक्तारम यज्ञ तपसाम सर्व लोक महेश्वरम. मी कसा आहे, मला कसं जाण, मी सगळ्या यज्ञांचा आणि तपांचा भोक्ता आहे. यद करोषि यदश्नासी यज्जुहोसी ददासी यत तपस्यसी कौंतेय तत्कुरुष्व मदर्पणम. भगवंत स्वतः त्या अर्जुनाला सांगतात, यत करोषि, जे जे करतोयस, यद अश्नासी, जे खातोयस, जे उपभोगतोयस, यद जुहोशी, जे जे यज्ञात आहुती स्वरूपात टाकतोयस, ददासी, जे दान करतोयस, यत तपस्यसी, जे जे तप करतोयस, तत्कुरुष्व मदर्पणम, ते सगळं मदर्पण कर, मला अर्पण कर. या सगळ्याचा भोगता मी आहे. भोगता, यज्ञ तप दान सगळ्याचा भोगता तो एकमेव नारायण आहे. आपण फक्त निमित्त मात्र आहोत, माध्यम आहोत. होतं काय, आपण स्वतःला भोगता मानून बसतो, त्यामुळे सगळी दुःखाची फळं आपल्याला भोगावी लागतात. खरा भोगता आपण नाही, तो अंतस्थ हृदयस्थ भगवंत आहे. हे भान आलं की आपल्याला त्या कर्माची, सुखदुःखाची अनुभूती, फळं भोगावी लागत नाही. भोक्त्रे नमः, भगवंत भोगताय. भागवतामध्ये दशमस्कंधातली गोवर्धन लीला आपण मागे पाहिली. जेव्हा भगवंतानी आपल्या करांगुलीवर तो गोवर्धन उचलला, सगळे म्हणाले भगवंतानी उचलला. मात्र ही लीला ज्या प्रसंगामुळे करावीशी वेळ आली, त्याचं कारण आपल्या सगळ्यांना माहितीच असेल. जेव्हा गोकुळामध्ये सगळ्या गोप जनांनी गोवर्धन पर्वताच्या प्रदेशात राहणाऱ्या या सगळ्या गोपांनी इंद्रमुख, इंद्रध्वजोत्सव आरंभला. इंद्रासाठी मोठा यज्ञ, पूजा याचं आयोजन झालं. सामग्री एकत्र व्हायला लागली. तेव्हा भगवान श्रीकृष्णांनी ओळखलं की हा इंद्र अहंकारी झालेला आहे. त्याला असं वाटतंय मीच भोगताय, मीच करताय, मीच सगळ्या सृष्टीचा
करता करविता धरता भरता आहे. त्याचा मद दूर व्हावा यासाठी भगवान कृष्णाने हाताशी कोणाला घेतलं? ज्या पर्वतांशी इंद्राचं उभं वैर होतं, त्या पर्वतांचे पंख पुराण काळामध्ये या इंद्राने आपल्या वज्राने कापून टाकले होते. त्यामुळे या इंद्राचं आणि या सगळ्या पर्वत कुळांचं वैर हे पुराण प्रसिद्ध होतं. यातल्या एका या पर्वतालाच भगवंतानी हाताशी घेतलं. तो पर्वत म्हणजे गिरिराज गोवर्धन. भगवंतानी गोपांना समजावलं की इंद्र जरी वर्षाव करत असला, पाऊस पाडत असला, तरी तो पाऊस, तो वर्षाव तुमच्या प्रदेशात यावा, तुमच्याच प्रदेशात पडावा, त्याने ही भूमी सुजलाम सुफलाम व्हावी, यासाठी हा गिरिराज गोवर्धन कारणीभूत आहे. तो ते ढग अडवतोय, त्याच्यामुळे आपल्या प्रदेशाला पाऊस मिळतोय. त्यामुळे पूजा करायची असेल तर इंद्राची नको, या गोवर्धनाची करा. आणि भगवान कृष्णांचं हे म्हणणं मान्य झाल्यामुळे सगळ्या गोपगोपींनी त्या गिरिराज गोवर्धनाची पूजा केली. इंद्रमखाऐवजी गिरिमख आयोजित झाला. गिरिराज गोवर्धनाची पूजा झाल्यावर दृश्य असं दिसलं, त्याच्यासाठी म्हणून जे जे भोग अर्पण केले गेले त्या सगळ्यांचा भोगता तो गोवर्धनगिरी देवरूपात प्रकट झाला. मात्र गोपी पाहताय त्या गिरिराज गोवर्धनाची मुखमुद्रा, त्याचा तोंडवळा आणि या नंदपुत्राचा, नंदनंदनाचा तोंडवळा सारखा भासतोय. जाणवतंय की अरे हाच तर कपडे बदलून तिकडे गेला नाही ना, का तो गिरिराज गोवर्धन आपलं रूप पालटून नंदनंदन तर झाला नाही ना, नेमकं कोणी कोणाचं रूप घेतलंय, असा प्रश्न या गोपींना पडला. त्याचं कारण त्या गिरिराज गोवर्धनाच्या रूपात या गिरिमखाचं अधिष्ठातृपद भगवंतांनी स्वीकारलं होतं. त्या गिरिमखामध्ये जे जे अर्पण झालं त्या सगळ्याचा भोगता हा स्वतः भगवंत झाला होता. तेच रूप साम्य या सगळ्या गोपगोपींना त्यावेळी दिसायला लागलं. म्हणून तो भोगता आहे, म्हणून त्याचं नाव, त्या नाममंत्राने त्याचं स्तवन झालेलं आहे, ओम भोक्त्रे नमः असं. पुढचं भगवन नाम आहे सनातनतम. ओम सनातनतमाय नमः. भगवान कसे आहेत तर सनातनतम आहेत. सन हा शब्द आहे, सना हे अव्यय आहे संस्कृत मधलं. सना म्हणजे नित्य. सना किंवा सनत या अव्ययाचा सामान्य अर्थ जे कायम स्वरूपी, नैमित्तिक नव्हे, जे नित्य एकाच स्वरूपाचं आहे, त्याला सनत किंवा सना या अव्ययाने सांगितलं जातं. तर तन पुढचा जो धातू त्या सनाला लागलेला आहे, त्या तनचा अर्थ आहे विस्तारणे. अनादि काळापासून आत्तापर्यंत जे नित्य विस्तारत आलेला आहे त्याला सनातनतम, सनातन असा शब्द आहे. आपण धर्माला सनातन धर्म असं म्हणतो. सनातन वैदिक हिंदू धर्म की जय असं आपण म्हणतो जयघोषामध्ये. सनातन म्हणजे जो प्राचीन आहे, अति प्राचीन, मात्र प्राचीन असून देखील ज्याची वर्तमानाशी नाळ ही अखंड जोडलेली आहे. प्राचीनतम काळापासून जो आत्तापर्यंत अव्याहतपणे चालत आलेला आहे, अखंडित प्रवाह वाहत आलेला आहे, त्याला सनातन म्हणायचंय. जो केवळ पुराण आहे किंवा जो केवळ जुनाट आहे त्याला सनातन म्हणता येणार नाही, किंवा जो केवळ नवीनच आहे, अभिनव आहे, त्यालाही सनातन म्हणता येणार नाही. जो पुराण असून देखील नवीनतम असा भासतो असतो, म्हणजे भूत
आणि वर्तमान या दोन्हींना जोडणारा जो धर्म आहे त्याला सनातन अशी संज्ञा आहे. आणि असा सनातन धर्म ते धर्मरूप भगवंतानेच धारण केलेला आहे. भगवंत हा साक्षात धर्म आहे. वाल्मिकी रामायणामध्ये रामो विग्रहवान धर्म हा असं म्हटलेलं आहे. धर्म म्हणजेच भगवंत आणि भगवंत म्हणजेच धर्म. त्यामुळे त्या धर्माचं नाव सनातन हे नाव म्हणा, विशेषण म्हणा, हे भगवंताला रूढ झालंय. मात्र त्यालाही तम प्रत्यय लावला. तर आणि तम असे दोन प्रत्यय आहेत. तर म्हणजे च्यापेक्षा अधिक आणि तम म्हणजे सर्वात अधिक. सर्वात अधिक म्हणजे ज्याला इंग्लिशमध्ये सुपरलेटिव्ह डिग्री असं म्हटलं जातं. ती सुपरलेटिव्ह डिग्री सनातनतम या शब्दात सांगितली. जो प्राचीनतम आहे याच्यापेक्षा अजून कोणी जुना इथे नाही. दासबोधामध्ये समर्थांनी त्याला जुनाट पुरुष असं म्हटलेलं आहे. पुराण पुरुष आहे. भगवान विष्णूंचं एक नाव हे पुराण पुरुष असं दिलेलं आहे. कारण सगळ्यात आधी या विश्वाचा आरंभ हा त्या परमात्मा नारायणापासून झालेला असल्यामुळे त्याला सनातनतम म्हटलंय. त्याच्या पलीकडे त्याच्या आधी अजून कोणी दुसरं नव्हतं. तो सगळ्यांचा आधी आहे. मात्र त्याचा आधी कोणी नाही म्हणून तो सनातनतम आहे. म्हणून त्याला अजून एक नाव पुढे जाऊन येतं. ते म्हणजे 970 क्रमांकाचं नाव प्रपितामह हे. ओम प्रपितामहाय नमः. सनातनतम याच नावाला काहीस साजेस तोच अर्थ काही प्रमाणात व्यक्त करणारं असं नाव प्रपितामह. प्रपितामह या शब्दाचा अर्थ पणजोबा असा होतो. पिता, पितामह, प्रपितामह अशी त्रयी मानली जाते. तर प्रपितामह म्हणजे पणजोबा, आजोबांचे वडील. मग पितामह कोण? जर भगवान विष्णूंना प्रपितामह असं म्हटलेलं असेल तर पितामह म्हणजे ब्रह्मदेव. लोकधाता, लोकस्रष्टा पितामह अशी ब्रह्मदेवांची नावं आहेत. आता पितामह का? तर या जगामध्ये जेवढे म्हणून कोणी जन्मदाते बाप आहेत त्या बापांचा बाप ब्रह्मदेव आहे. मानव समाजाची उत्पत्ती कोणी मानावं अथवा नका मानू मनूपासून झालेली आहे. आजच्या काळात लोक मनूला नाकारतायत, मनूला नावं ठेवतायत. मात्र मनूला टाळलं तर मानव्य राहणार नाही, मनूला टाळलं तर मानव राहणार नाही. तर स्वयंभू मनू पासून सगळा मानव समाज उत्पन्न झाला असं आम्हाला पुराण इतिहासामध्ये सांगितलेलं आहे. तर या 14 मनूंपैकी ज्येष्ठ स्वयंभू मनू या मनूपासून उत्पन्न झालेला जीव समाज, जीव समूह मानव, मनुजातत्वात मानवः अशी त्या मानव शब्दाची व्युत्पत्ती सांगतात. मनूचे पुत्र, मनूची अपत्य म्हणून मानव म्हणजे आपल्या सगळ्या मानवांचा पिता कोण आहे? तर तो मनू, स्वयंभू मनू हा आपल्या सगळ्यांचा मूळ पिता आहे. आणि त्या स्वयंभू मनूची उत्पत्ती कोणापासून झाली? तर ती उत्पत्ती ब्रह्मदेवापासून, स्वयंभू पासून झाली. स्वयंभू म्हणजे ब्रह्मदेव आणि स्वयंभूचा पुत्र म्हणून त्याला नाव आहे स्वयंभू. म्हणून पित्याचा पिता म्हणजे पितामह ब्रह्मदेव. आणि आता या ब्रह्मदेवाची उत्पत्ती कोणामुळे झाली? तर ती भगवान नारायणांपासून झाली. ही एक संगती आहे. म्हणजे या सगळ्या जगाचा जगज्जनक असा मनू मानला तर ही संगती, किंवा दुसरी एक तंत्र आगम ग्रंथात सांगितलेली धारणा, या जगाचा पिता कोण आहे? कविकुलगुरू कालिदासांनी रघुवंशाच्या आरंभी नमन केलेलं आहे. वागरथाविव संपृक्तौ वागरथ प्रतिपत्तये जगतः पितरौ वंदे पार्वती परमेश्वरौ. या जगाची माता पिता कोण आहेत? तर पार्वती आणि परमेश्वर, शिव आणि शक्ती ही या जगाची माता पिता आहेत. म्हणजे पिता हा शिव आहे.
मग या पितारूप शिवाचा पिता कोण? शिव उत्पन्न कसे झाले? तर ब्रह्मदेवांना कोप उत्पन्न झाला आणि त्या कोपापासून, आता कोप का उत्पन्न झाला? तर पुन्हा कथा पुराणात येते, ज्यावेळी ही सृष्टी उत्पन्न करावी यासाठी ब्रह्मदेवानी तप केलं, त्या तपातून विकार आणि प्रकार, प्रकृती विकृती रूप पहिली प्रजा उत्पन्न झाली, ती म्हणजे सनतकुमार. सनक, सनातन, सनंदन आणि सनतकुमार हे 4 पुत्र उत्पन्न झाले. त्यांना सनचतुष्टय किंवा चतुस्सन म्हटलं जातं. मगाशी आपण जे सनातनतम हे नाव पाहिलं, त्यामधलं हे सनातन हा एक सनतकुमारांपैकी एक आहे आणि त्यांच्यापेक्षाही जो पुराण आहे, प्राचीन आहे, तो सनातनतम आहे. तर या सनतकुमारांना उत्पन्न केलं आणि ब्रह्मदेवानी आज्ञा दिली, प्रजा उत्पन्न करा. त्यावेळेवर ते म्हणाले, आम्ही प्रजा उत्पन्न करण्यासाठी नाही, तर आमचा उद्गम, आमचं मूळ कोण आहे त्याला जाणण्यासाठी जन्माला आलो. पुनश्च मुळाकडे जाण्यासाठी आम्ही जन्माला आलो. ब्रह्मदेवाला ही आपली अवहेलना, अवज्ञा वाटली आणि त्याला क्रोध आला. त्या क्रोधामुळे त्याची भ्रुकुटी वक्र झाली आणि त्याच्या वक्र झालेल्या भ्रुकुटीतून रुद्राचा जन्म झाला. मन्युस्वरूप रुद्र उत्पन्न झाला आणि त्या रुद्रापासून ही सगळी प्रजा, मन्यू पासून ही प्रजा उत्पन्न झाली. त्यामुळे रुद्र, शिव हा सगळ्या सृष्टीचा पिता आहे. तर त्या रुद्राचा पिता हा पितामह ब्रह्मा आहे आणि ब्रह्मदेवांची उत्पत्ती ही भगवान नारायणांच्या नाभिकमलापासून झालेली असल्यामुळे भगवंताला पितामह, ब्रह्म्याचा पिता म्हणून प्रपितामह असं नाव दिलेलं आहे. ओम प्रपितामहाय नमः. भगवंताचं पुढचं नाव आहे ओम कपिलाय नमः. कपिल भागवताच्या 3 स्कंधामध्ये महर्षी कपिल हा भगवंताचा अवतार सांगितला. देवहूती आणि कर्दम यांच्या पोटी भगवंतांनी कपिल नावाचा अवतार धारण केला. ऋषिकुळामधला हा अवतार आहे. पुलह या ऋषींच्या गोत्रामध्ये महर्षी कपिल प्रकट झाले आणि या कपिलांनी काय केलं तर प्रत्यक्ष आपल्या मातेला ज्ञानाचा उपदेश करून मुक्त केलं. कपिलांच्या जन्मानंतर त्यांचे पिता कर्दम प्रजापती यांनी संन्यास स्वीकारला आणि ते निवृत्त झाले आणि लगोलग त्यांचा पुत्र हा कपिल, जो सिद्धांमधला सर्वश्रेष्ठ सिद्ध मानला जातो. म्हणून भगवद्गीतेतल्या विभूती योगामध्ये सिद्धानाम कपिलो मुनी, सिद्धांमध्ये मी कपिल आहे असं भगवंत म्हणताय. तो सिद्ध श्रेष्ठ कपिल वनामध्ये निघाला, निवृत्त होऊन निघाला. पाहिल्यावर त्याला थांबवण्यासाठी त्याची आई मागे लागली, म्हणाली, अरे वंशवृद्धी तू करावीस, मला संसाराचं सुख द्यावस. ही आईची आज्ञा ऐकून कपिलानी मातेला या संसाराचं मूळ रूप काय, प्रकृती काय, पुरुष काय, मग त्या उभयतांच्या संसारातून ही प्रकृती म्हणजे ज्याला आपण सृष्टी म्हणतो ती कशी उत्पन्न होते. मग त्रिगुणात्मिका, सत्व रजस तमात्मिका मूल प्रकृती, त्या मूल प्रकृतीपासून महत नावाची बुद्धी, बुद्धीपासून अहंकार, मग पंचतन्मात्रा, पंचमहाभूत, पंच ज्ञानेंद्रिय, पंच कर्मेंद्रिय, मन, हा सगळा पसारा उत्पन्न कसा होतो हे कपिलांनी आपल्या आईला समजावून दिले आणि तिला मोक्ष मार्गाचा उपदेश केला. आपल्या आईला मुक्त करणारा हा कपिल असा हा बालयोगी पुराणामध्ये सांगितलाय. हा बालयोगी कपिल हा भगवान विष्णूंचाच अंशावतार आहे. वाल्मिकी रामायणामध्ये उत्तरकांडात कथा आहे,
रावण जेव्हा दिग्विजय करत फिरत होता त्यावेळी रावणाला पूर्व समुद्राच्या एका द्वीपावर एक तेजस्वी पुरुष दिसला आणि त्या तेजस्वी पुरुषाच्या अंकावर एक दिव्य स्त्री विराजमान होती. त्यावेळी त्या स्त्रीचं सौंदर्य पाहून हा रावण मुग्ध झाला आणि तिला पकडण्यासाठी, तिचं अपहरण करण्यासाठी जेव्हा गेला तेव्हा त्या दिव्य ऋषीच्या केवळ हुंकाराने तो कित्येक योजन दूर जाऊन पडला. त्याला आश्चर्य वाटलं, कोण हा ऋषी असावा? ते ऋषी म्हणजे महर्षी कपिल होते. आणि त्या कपिलांचा प्रभाव जाणून पुन्हा हा रावण त्यांच्या वाटेला गेला नाही. राजर्षी सगराचे 60,000 पुत्र, अश्वमेध यज्ञाचा घोडा इंद्राने पळवून नेला असता त्याला शोधत शोधत या कपिलांच्या आश्रमापर्यंत आले. इंद्राने कपटाने तो घोडा तिथे बांधलेला होता. या 60,000 पुत्रांना वाटलं की याच कपटाचरणी ऋषी वेशातल्या व्यक्तीने घोडा पळवलेला असणार, म्हणून ते मारायला धावले. तेव्हा कपिलांच्या केवळ एका हुंकाराने 60,000 सगर पुत्रांचं दहन झालं. असा हा महर्षी कपिलांचा तपप्रभाव होता. तर ते कपिल भगवान विष्णूंचे अवतार, म्हणून भगवंताचं एक नाव कपिल आहे. कपिल या शब्दाचा अर्थ हा पिंगट वर्ण असा होतो. ज्याचा वर्ण हा पिंगल आहे. भगवान विष्णूंची जी अनेक विध रूपं आहेत त्या रूपामध्ये युग काल परत्वे वेगवेगळे वर्ण प्रकट होत असतात. कृतयुगामध्ये, सत्ययुगामध्ये भगवान श्वेतवर्णी आहेत. त्रेतायुगामध्ये भगवंतांनी आरक्त पिंगल असं रूप धारण केलेलं आहे. द्वापर युगामध्ये नीलवर्ण धारण केलाय आणि कलियुगामध्ये त्यांनी कृष्ण काळा वर्ण धारण केलेला आहे. त्यामध्ये त्रेतायुगात जो पिंगट किंवा आरक्त वर्णाचा अवतार धारण केला तो, म्हणून कपिल हे भगवंताला नाव आहे. तर असे हे महर्षी कपिल भगवान विष्णूंचे अवतार असल्यामुळे किंवा त्रेतायुगामध्ये भगवंतानी पिंगट कपिल वर्णाचं रूप धारण केल्यामुळे कपिलाय नमः या नाममंत्राने भगवंताची स्तुती केलेली आहे. पुढचं भगवन नाम आहे ओम प्रणवाय नमः. तार, प्रणव, ओंकार अशी भगवंताची नावं आहेत. प्रणव या शब्दाचा अर्थच मुळात प्रकर्षेण नौती स्तौती वा अमुम. सगळे लोक, सगळी सृष्टी, चराचर सृष्टी इतकाच काय तर सगळे वेद ज्याचं स्तवन करतात, नू धातू आहे संस्कृतमध्ये. हा नू धातू स्तवन करणे अशा अर्थी आहे, स्तुती करणे. सगळे जीव मिळून ज्याची स्तुती करतात तो शब्द ब्रह्म, अक्षर ब्रह्म, ओंकार. त्यालाच उद्गीत असं म्हटलंय, ओंकार असं त्यालाच म्हटलंय आणि प्रणव हेही त्याचंच नाव आहे. प्रणव या शब्दाचा दुसरा अर्थ जो प्रकर्षेण नवहा, जो नित्य नूतन आहे, ज्याचं रूप अखंड नवीन असं भासत आहे. क्षणे क्षणे यन्नवतामुपैति तदेव रूपम रमणीयताया. लावण्य, रमणीयता म्हणजे काय तर ज्या वस्तुठायी असणारं रूप, सौंदर्य हे क्षणे क्षणे यन्नवतामुपैति नित्य नूतन भासतं. ज्ञानेश्वरीमध्ये शिवपार्वतीचा संवाद ज्ञानोबा माऊलींनी उद्धृत केला आणि गीता तत्वाची थोरवी, गीता तत्वाची माधुरी, गीता तत्वाचं सौंदर्य कसं तर भगवान शंकर माता पार्वतीला म्हणतात, हे पार्वती जसं तुझं रूप नित्य नूतन आहे तशीच ही गीता
त्या गीतेचं महात्म्य नित्य नूतन आहे. तसा भगवंत हा नित्य नूतन आहे, म्हणूनही त्याला प्रणव अशी संज्ञा दिलेली आहे. या एकाक्षर प्रणवरूप शब्द ब्रह्माच्या उपासनेने जड जीवांचा उद्धार होत असतो. ते तरुण जात असतात. तरंती अनेन तस्मात् तारहा. जो तारतो त्याचं नाव तार आहे, म्हणून एक नाव भगवंताचं ओम ताराय नमः असंही आहे. तारणारा, ओंकार, प्रणव, तार हे समानार्थी शब्द आहेत. तो एकाक्षर शब्द ब्रह्मरूप परमात्मा, म्हणून त्याचं नमन ओम ताराय नमः या नावाने केलेलं आहे. पुढचं भगवन नाम सविता किंवा सवितृ हे आहे. सूर्यनारायणाच्या 12 नावांपैकी हे एक नाव आहे. सविता सु असा धातू आहे. प्रसवणे, उत्पन्न करणे, जन्माला घालणे अशा अर्थी तो धातू आहे. जो या सगळ्या विश्वाला उत्पन्न करतो, या विश्वाचा जो जन्मदाता आहे. प्रसव, प्रसूती या विश्वाची ज्याच्यापासून होतीये तो प्रकृती पुरुषात्मक परमात्मा सविता या नावाने ओळखला जातो. किंवा वेगवेगळ्या यज्ञ प्रक्रियामध्ये जे सवन म्हणजे सोम संस्कार केला जातो, सोम गाळला जातो, तो ज्याच्यासाठी गाळला जातो तो यज्ञभोक्ता परमात्मा, म्हणूनही त्याला सविता म्हटलेला आहे. आणि तो गाळला जाणारा जो सोम आहे, विश्वातलं परमश्रेष्ठ अन्न, रसरूप ज्याला म्हटलेलं आहे, तो सोम हे ज्याचं प्रतिरूप आहे त्यालाही सविता असंच म्हटलंय. त्यामुळे सोम यज्ञ सूर्यात्मक असा परमात्मा असल्यामुळे त्याचं नाव सवितृ असं आहे. आणि त्याचं स्तवन सवित्रे नमः या नावाने केलेलं आहे. पुढचं भगवन नाम हे यज्ञ आहे. यज्ञ जो प्रत्येक कर्माचं सर्वोत्तम रूप, त्याला यज्ञ म्हणायचं. जे आपण कर्म करतोय, आपण नेहमी जेवताना म्हणतो वदनी कवळ घेता नाम घ्या श्रीहरीचे, सहज हवन होते नाम घेता फुकाचे, जीवन करी जीवित्वा अन्न हे पूर्ण ब्रह्म, उदर भरण नोहे जाणीजे यज्ञ कर्म. आपण जेवताना देखील जर भगवन नामाचं स्मरण करत जेवलो तर ते यज्ञ कर्म आहे. समर्पण बुद्धीने केलं जाणारं प्रत्येक कर्म हे यज्ञ आहे. आणि तो यज्ञ म्हणजे कोण आहे, तर तो यज्ञ म्हणजे परमात्मा, यज्ञ पुरुष असंच त्याला म्हटलंय. वेदामध्ये यज्ञो वै विष्णू असंच त्याला म्हटलेलं असल्यामुळे यज्ञ हे भगवंताचं नाव आहे, हे वेगळं सांगायची गरज नाही. ओम यज्ञाय नमः किंवा काही ठिकाणी त्याचा उल्लेख यज्ञ पुरुषाय नमः असाही केलेला आहे. यज्ञ, मख, अध्वर अशा अनेक नावांनी त्या भगवंताचंच, त्या यज्ञपुरुषाचंच वर्णन स्तवन होत असतं. पुढचं भगवन नाम, खरं तर पुढची काही नावं आपण पाहिली तर भगवंताची वेगवेगळी जी आयुध, आभरणं आहेत ती सगळी नावं आपल्याला पुढे दिसतात. क्रमाने मी उल्लेख करतो आणि एक एक धारणा त्यामागची उलगडून घेण्याचा प्रयत्न करूया. तत्पूर्वी मला या विष्णू सहस्रनामाच्या उत्तर अंगामध्ये म्हटला जाणारा एक श्लोक इथे उद्धृत करावासा वाटतो. कारण या एका श्लोकामध्ये आता पुढे येणारी बहुतांश नावं ही साक्षात किंवा अप्रत्यक्ष ध्वनी रूपात प्रकट झालेली आहे. श्लोक असा आहे, वनमाली गदी शारंगी शंखी चक्री च नंदकी श्रीमान नारायणो विष्णु वासुदेवोभिरक्षतु असा तो मंत्र किंवा श्लोक आहे. आता एक एक पद, एक एक नाव सोडवत जायचंय.
वनमाली, ओम वनमालिने नमः, ज्याच्या गळ्यामध्ये वनमाला आहे. लक्षात घ्या, माळ, हार हे मानाचं प्रतीक आहे. माळ गळ्यात घातली. गोंदवलेकर महाराजांना एकाने विचारलं, कोणाच्या गळ्यात माळ शोभते? माळ कोणाच्या गळ्यात घालावी? महाराजांनी दिलेलं उत्तर फार मार्मिक आहे. ज्याला घातली जाणारी माळ फुलांची आहे, रत्नांची आहे का चपलांची आहे, याच्यात काही स्वारस्य नसतं, त्याच्या गळ्यात माळ घालावी. म्हणजे सोने आणि रुपे आम्हा मृत्तिके समान, अशी ज्यांची वृत्ती झालेली आहे, ज्यांना मान आणि अपमान या कशाचंच वैषम्य किंवा आनंद वाटत नाही, त्यांना ती माळ शोभून दिसते. भगवंत वनमालिन म्हटला गेलाय. वनमाली, सर्वर तू कुसुम स्रग्वी असंही त्याला म्हटलेलं आहे. वनमाला कशी आहे? हे वन म्हणजे नंदन वन आहे. स्वर्गामधलं दिव्य उद्यान, या दिव्य नंदन वनामध्ये उत्पन्न झालेल्या कल्पवृक्षाच्या फुलांनी ओलेली माळ, जी फुलं सर्व ऋतू म्हणजे 6ही ऋतूमध्ये फुलणारी, टवटवीत राहणारी, अम्लान, कधीही म्लान न होणारी आहेत, ती अशी दिव्य वन पुष्पांची माळ. मग त्यामध्ये तुळशीच्या मंजिऱ्या आहेत, तुलसी दल आहेत, जे जे भगवंताला प्रिय आहेत ते सर्व वानस्पत्य पदार्थ त्या माळेमध्ये ओवलेले आहेत. अशी ही दिव्य वनमाला. श्रीकृष्णांच्या चरित्रामध्ये कथा सांगितली जाते. भगवान जेव्हा वृंदावन सोडून कायमचे मथुरेला जाण्यासाठी निघाले, अक्रूराच्या बरोबरीने जेव्हा भगवंत निघाले, तेव्हा जाता जाता राधिकेने आपली एक आठवण भगवंताला बरोबर दिली आणि ती आठवण भगवंतानी निजधाम गमनापर्यंत जवळ बाळगली. ती आठवण म्हणजे त्या कुंजवनामधल्या अम्लान पुष्पांची स्वतः राधिकेने ओलेली ही दिव्य माळ. ती वनमाला भगवंत गळ्यात धारण करतात, म्हणून त्याला वनमाली असं म्हटलं जातं. त्याला वैजयंती असंही म्हटलेलं आहे. त्या माळेला वैजयंती माळ गळा शेला घेतला, असं त्याचं वर्णन. वैजयंती, वैजयंत नावाचं इंद्राचं उद्यान, त्या वैजयंत उद्यानातल्या दिव्य पुष्पांची माळा म्हणून ती वैजयंती. जी गळ्यात घातली असता कायम विजयच प्राप्त होतो, अशी दिव्य माळा म्हणून ती वैजयंती. वैजयंती नावाची एक वनस्पती देखील आहे. तिच्या बीजांची, तिच्या पुष्पांची माळ म्हणूनही ती वैजयंती मानली जाते. काही लोक वैजयंती म्हणजे तुळशी माळ असाही अर्थ करतात. असे कुठलेही अर्थ ज्याला जो रुचेल तो घ्यावा, पण ती वनमाला भगवंतानी भक्तीचं, प्रेमाचं प्रतीक म्हणून स्वतःच्या गळ्यात मिरवली आहे. तो अखंड ती गळ्यात वागवतोय, ती वनमाला. ही वनमाला म्हणजे नेमकी कोण आहे? तर जणू काही वेदांचे जे विभिन्न शब्दार्थ आहेत, या वेदांच्या शब्दार्थांचं जे उद्यान फुललेलं आहे, वेदार्थांचं हे उद्यान, त्या वेदार्थांच्या उद्यानामध्ये उमललेली ही प्रमेय पुष्प, या प्रमेय पुष्पांची केलेली ही रम्य माळा भगवंताच्या गळा आपण घातलेली आहे. त्यामुळे भगवान हा वनमाली रूपातला आहे. वनमालिन असं त्याचं नाव आहे. वनमालिने नमः या नाममंत्राने स्तुती आहे. वनमाली. पुढचं नाव गदी, गदाधर. गदाधराय नमः. ती कौमोदकी गदा आहे. गदी, गदा धारण करणारा, म्हणून तो गदाभृत. गदाभृते नमः, गदाधराय नमः, कौमोदकी धराय नमः, गदापाणये नमः अशी नावं येतात.
आता ही गदा कशी का आली भगवंताच्या हातात? एक हेती नावाचा असुर होता. या हेती नावाच्या असुराला कोणत्याही अस्त्रशस्त्राने त्याचा मृत्यू होणार नाही असं वरदान होतं. तेव्हा गद नावाच्या असुराने देवकार्यासाठी भगवंताला स्वतःच्या अस्थी समर्पित केल्या आणि त्या गदासुराच्या अस्थींनी एक नवीन शस्त्र देवाने उत्पन्न केलं. मात्र हे परंपरागत क्रमागत असं शस्त्र नव्हतं. नवीनच त्याचा आकार, नवीनच त्याची तऱ्हा होती. त्यामुळे त्या गदासुराच्या अस्थींपासून बनवल्यामुळे त्या शस्त्राला गदा हे नाव दिलं गेलं आणि त्या नवीन आयुधानी भगवंतानी त्या हेतीचा वध केला, अशी एक कथा ब्रह्मपुराणात आढळते. अन्य पुराणामध्ये उल्लेख असा आहे, भगवंतानी अशी इच्छा केली की त्यांच्या हातामध्ये कुमुद आणि कमल अशी दोन पुष्प असतात. कुमुद आणि कमळ यातला फरक असा आहे, जे सूर्यविकासी आहे, दिवसा उमलणारं असं जे आहे त्याला कमल म्हणायचं, आणि जे चंद्रविकासी रात्री चंद्रोदय झाल्यावर उमलणारं आहे त्याला कुमुद म्हणायचं. मग त्यातलं जे कुमुद होतं त्या कुमुदामध्ये अख्ख्या पृथ्वीचा भार घातला. पृथ्वीचं गुरुत्व जे होतं ते त्या कुमुदाच्या देठामध्ये ओतलं. कारण एका असुराने अशी इच्छा केली होती की पृथ्वी भाराच्या शस्त्राशिवाय माझा वध होऊ नये, आणि भगवंतानी त्या कुमुदामध्ये पृथ्वीचं सगळं गुरुत्व, पृथ्वीचं वजन, पृथ्वीची ऊर्जा ओतली आणि त्या कुमुदाने, जे पृथ्वी भाराचं आता झालं होतं, त्या कुमुदाने आघात करून त्या दैत्याचा वध केला. म्हणून त्या कुमुदापासून उत्पन्न झालेलं शस्त्र म्हणून त्या गदेला कौमोदकी हे नाव पडलं. असा तो गदाधर, त्या गदाधर रूपात भगवंत आजही गया क्षेत्री विराजमान आहेत. भगवंताची जी नानाविध रूपं भारतभूमीवर नाना तीर्थक्षेत्री पूजली जातात, त्यातलं गयेचं रूप हे गदाधर आहे. त्या गदाधराच्या प्रसादाने रामकृष्ण परमहंसांचा जन्म झाला होता, म्हणून त्यांचं जन्म नाव हे गदाधर ठेवलं गेलं होतं. असो, तर गदाधराय नमः. भगवान गदाधर आहेत. कौमुदकी ही त्यांची गदा आहे. गदारी दरनंदकाम भुजधरा नमस्ते सदा, असं केकावलीमध्ये मोरोपंत आपल्याला सांगतायत. त्या भगवंताचंच नाव त्यांनी दिलेलं आहे. गदा, अरी म्हणजे चक्र, दर म्हणजे शंख, आणि नंदक म्हणजे खड्ग, नंदक नावाचा. वनमाली गदी शारंगी, शारंग नावाचं धनुष्य आहे. आपण सुधन्वा या नावाचा अर्थविचार करत असताना ही कथा पाहिली होती. विश्वकर्म्यांनी दोन धनुष्य उत्पन्न केली, एक आजगव आणि दुसरं शारंग. हे शारंग धनुष्य जे त्या वृषाच्या शिंगापासून उत्पन्न झालं होतं. या विश्वामध्ये एक विशाल वृष, ज्याला दिवो वृष असं म्हटलं जातं, तो स्वर्गरूप वृष वळू होता, त्याच्या शिंगापासून उत्पन्न झालं, म्हणून त्याला शारंग, शृंग जातत्वात् शारंगम इति प्रोच्यते. शृंगापासून उत्पन्न झालेलं धनुष्य म्हणून ते शारंग आहे, आणि ते शारंग धनुष्य भगवान धारण करतात, म्हणून भगवंताचं नाव शारंगीन, शारंग पाणी किंवा शारंगधर असं झालेलं आहे. म्हणून वनमाली गदी शारंगी, शारंगिने नमः, शारंग धन्वने नमः किंवा शारंग पाणये नमः अशी भगवन नाम आपल्याला आढळतात. पुढचं भगवन नाम शंखभृते नमः. पांचजन्य हा भगवंताचा दिव्य शंख आहे. श्रीकृष्णावतारामध्ये जेव्हा गुरुपुत्र सांदीपनींच्या समुद्रामध्ये बुडून मृत झालेल्या पुत्राचं, दत्त नामक पुत्राचं पुनरानयन करण्यासाठी भगवंतांनी त्या पंचजन राक्षसाचा वध केला, आणि त्याच्या अस्थींपासून, त्याच्या अवशेषांपासून
जो शंख उत्पन्न झाला त्याचं नाव होतं पांचजन्य. पंचजन राक्षसाच्या अवशेषांपासून झाला म्हणून तो पांचजन्य. किंवा या पांचजन्याचं मूळ रूप हे आदी काळात समुद्र मंथनातून उत्पन्न झालेला हा पांचजन्य आहे. जो पांचजन्य हा नाद ब्रह्माचं प्रतीक आहे. भगवंताच्या हातामधली जर 4 आयुध आपण मुख्य पाहिली, भगवंताची अनेक रूप आहेत, त्याच्यामध्ये चतुर्भुज, अष्टभुज आणि षोडशभुज ही प्रामुख्याने दिसतात. जेव्हा भगवंत चतुर्भुज असतात तेव्हा शंख, चक्र, गदा, पद्म ही आयुध असतात. जेव्हा भगवंत अष्टभुज असतात तेव्हा या 4 आयुधांव्यतिरिक्त नंदक खड्ग, शारंग नावाचं धनुष्य, बाण आणि अभयमुद्रा हे 4 अधिक होतात. काही ठिकाणी अभयमुद्रेऐवजी फाल किंवा ज्याला आपण मराठीत ढाल म्हणतो, चर्म, ढाल ही दाखवली जाते. 16 हाताचे जेव्हा भगवंत होतात तेव्हा या सगळ्या आयुधांव्यतिरिक्त सौनंद मुसल, संवर्तक हल, मग अन्य दंड किंवा शूल, चंद्रहास, घंटिका, वज्र अशी आयुध त्या 16 हातांमध्ये दाखवली जातात. तर या सगळ्या आयुधांमध्ये तो पांचजन्य शंख हा मुख्य आहे, जो नाद ब्रह्माचं प्रतीक आहे. या शंखाचं महात्म्य असं आहे, भागवतामध्ये वर्णन आहे, जेव्हा ध्रुव बाळाला भगवंत प्रसन्न झाले आणि त्याच्या त्या तपस्थलावर प्रकट झाले, अंतरंगामध्ये हृदयामध्ये ध्यान धरलेलं होतं आणि तो हृदयस्थ परमात्मा अचानक दिसेनासा झाला. ध्रुव कावरा बावरा झाला, म्हणाला काय चुकलं माझं, माझ्या हृदयातली मूर्ती अचानक दिसेनाशी का झाली, आणि डोळे उघडून पाहतोय ते हृदयातलं ध्यान समोर उभं राहिलंय. कावरा बावरा झाला. ज्याच्यासाठी आपण हा सगळा अट्टहास मांडला होता तो साक्षात परमात्मा पुढे आला. ये हृदयीचे ते हृदयी गेलं, पण आता इच्छा झाली भगवंताचं हे परममंगल रूप आहे, आपण स्तुती करूया. पण आपलं वय काय, आपला अधिकार काय, आपलं ज्ञान काय, मला भगवंता तुझी स्तुती करायला शब्द सुचत नाहीयेत रे, अशी आर्त भावना या ध्रुव बाळाच्या मनात उत्पन्न झाली. तेव्हा भगवंतांनी लीला केली, आपल्या पांचजन्य शंखाचा स्पर्श ध्रुवाच्या गालाला केला आणि ज्या क्षणी तो शंख ध्रुव बाळाच्या गालाला लागला त्या क्षणी वेदांताचं सार असणारी स्तुती त्या ध्रुवाच्या मुखातून बाहेर आली. योन्तः प्रविश्य मम वाच मिमां प्रसुप्ताम, आपण प्रारंभी जो श्लोक म्हणतो तो ध्रुव बाळाच्या त्या भगवत स्तवनातला पहिला श्लोक आहे. सगळ्या वेदांताचं सार त्या एका स्तुतीत सामावलेला आहे. असा हा ज्ञानरूप, शब्द ब्रह्मरूप, वेदरूप असा शंख पांचजन्य भगवंताच्या हातात आहे. म्हणून भगवंताचं नाव शंखभृते नमः, शंखपाणये नमः किंवा शंखधराय नमः हे आहे. भगवंताच्या खड्गाचं ज्ञानरूप खड्ग आहे आणि त्याचं नाव आहे नंदक, जे निरानंद स्थितीला कापून भक्तांना आनंद देणार आहे. नंदम करोति इति नंदकम, नंदम ददाति इति नंदकम. नंद म्हणजे आनंद देणार आहे ते नंदक, असं ते ज्ञानरूप आनंदद असं खड्ग भगवंताच्या हातात आहे, ते धारण करतो. म्हणून भगवंताचं नाव नंदकिन किंवा नंदक पाणये नमः असं आहे. नंदकिने नमः, नंदक पाणये नमः. भगवंताचं सर्वात प्रिय आयुध, जी भगवंताचीच विभूती मानली जाते, ते सुदर्शन चक्र. चक्रालाच रथांग असंही म्हटलेलं आहे. रथाचं सर्वात प्रमुख अंग हे रथाचं चाक मानलेलं आहे. चाक म्हणजे चक्र, म्हणून
चक्रपाणये नमः, चक्रभृते नमः, चक्रिणे नमः, रथांगपाणये नमः, अशा नानाविध नामांनी भगवंताची स्तुती होते. या सगळ्या विश्वाचं चक्र, विश्वाचा व्यवहार ज्या चक्राकार गतीने पद्धतीने चाललाय, ते चक्र भगवंताच्या हातात आहे. सगळ्या विश्वाचा सूत्रधार, सगळ्या विश्वाचं आजच्या भाषेत सांगायचं झालं तर विश्व ही गाडी आहे, तर त्या गाडीचं स्टेअरिंग म्हणजे मुख्य स्टेअरिंग व्हील, ते चाक, चक्र भगवंताच्या हातात आहे. तो चक्रधर आहे, तो चालक आहे, तो मालक आहे, तो पालक आहे, म्हणून तो चक्रिन आहे. चक्रिणे नमः किंवा रथांगपाणये नमः. महाभारतातली कथा आपल्याला माहिती आहे की त्या भीष्मांना मारण्यासाठी 3ऱ्या आणि 9व्या दिवशी भगवान इतके बेभान झाले, आपली प्रतिज्ञाही बाजूला ठेवली. न धरी शस्त्र करी, मी म्हणाले होते आधी, पण आता या भीष्मांना आवरायचं असेल तर शस्त्र हातात घ्यायला पर्याय नाही. म्हणून काय उचललं? रथांग उचललं. त्या एका भग्न झालेल्या रथाचं चाक उचलून भगवान धावून गेले भीष्मांना मारण्यासाठी. भीष्म हात जोडून म्हणतायत, भगवंता ये, तुझ्या हातून वध झाला तर याच्यापेक्षा भाग्य ते काय हवं? ये भगवंता, ये गोविंदा. म्हणून भीष्म हात जोडून उभे आहेत. आणि अर्जुन थांबवतोय, म्हणाला, अरे बाबा, तू जर हे चक्र चालवलंस तर माझ्या तोंडात लोक शेण घालतील, माझी छीथू होईल. तू असताना तुझ्या सारथ्याला शस्त्र हातात घ्यावं लागतंय, आपली प्रतिज्ञा मोडावी लागतेय. त्यामुळे बाबा तू क्रोध आवर, असं म्हणून अर्जुनाने साकडं घातलं. तेव्हा भगवंताने ते चक्र ठेवलं. रथांग पाणी म्हणून भगवंताला म्हटलंय. रथांग पाणये नमः. आणि या सगळ्याचं म्हणजे समन्वयात्मक म्हणून एक नाव शेवटी दिलं, जे बरोबर अंतिम नाव, सर्व समावेशक नाव, सर्व प्रहरणायुध असं आहे. सर्व प्रहरणायुधाय नमः. सर्वात शेवटचं क्रमाने सहस्र क्रमांकाचं हे नाव ओम सर्व प्रहरणायुधाय नमः. सर्व प्रहरण, प्रहरण या शब्दाचा अर्थ आहे शस्त्र, अस्त्र, आयुध, ज्याने प्रहार केला जातो ते प्रहरण. आपण वंदे मातरम जर गीत ऐकलं असेल, त्यातल्या एका कडव्यात आहे, त्वम ही दुर्गा दश प्रहरण धारिणी. तिथे हा प्रहरण शब्द आलाय. प्रहरण म्हणजे आयुध, शस्त्र. तर सर्व विश्वामध्ये जेवढी शस्त्र अस्त्र आहेत, ती सगळी ज्याची आयुध आहेत, ती सगळी ज्याच्या हातात नांदतायत, विश्वाचा संचार करण्याची आयुध असतील वा विश्वाची निर्मिती करण्याची आयुध असतील. विश्वाचा संहार आणि उत्पत्ती दोन्ही करण्यासाठी काही ना काहीतरी सामग्री, ॲपरेटस, साहित्य लागतंय, ती आयुध आहे. यज्ञ करायचा झाला, त्या यज्ञांच्या उपकरणांनाही यज्ञायुधच म्हणतात. आणि युद्ध करायचं झालं तरी त्या युद्धासाठी जी शस्त्र आणली जातात त्यालाही आयुध असंच म्हणतात. त्यामुळे या विश्वामधली प्रत्येक वस्तू, प्रत्येक चर अचर गोष्ट, तत्व हे ज्याचं आयुध आहे, म्हणजे ज्याची साधनं आहेत. अख्ख्या विश्वातल्या प्रत्येक पदार्थाला ज्याने साधन केलेलं आहे, आयुध केलेलं आहे, हे सगळे त्याच्या हातची बाहुली आहेत. आपण सगळे त्याची साधनं आहोत. तो त्या साधनाने ती सिद्धी करतोय, म्हणून तो सर्व प्रहरणायुध आहे. अहो, त्याला जर मारायचं झालं तर त्याला कोणतंही शस्त्र चालतं, शस्त्र नसलं तरी चालतं. दृष्टांत कथा सांगतो आणि समारोपाकडे आपण वळूया. झालं असं, वामन पुराणामध्ये कथा आहे, मुर नावाचा दैत्य आहे. आणि हा मुर दैत्य साक्षात ब्रह्मदेवांची तपश्चर्या करून वर मिळवता झाला की या त्रैलोक्यामध्ये मला अजेयत्व, अवध्यत्व द्यावं. ब्रह्मदेव म्हणाले, ठीक आहे, दुसऱ्या कोणाच्याही हातून तुझा वध होणार नाही.
काय सांगितलं? दुसऱ्या कोणाच्याही हातून तुझा वध होणार नाही. म्हणाला अजून मला सिद्धी हवी आहे. काय म्हणाले? मी ज्याच्यावर हात ठेवीन, ज्याला स्पर्श करीन आणि संकल्प करेन हा भग्न व्हावा, तुटून जावा, फुटून जावा, त्याच्या शरीराची शतशः शकल व्हावी. जसा भस्मासुराने वर मागितला होता की ज्याच्या डोक्यावर हात ठेवेन तो भस्म व्हावा, तसं याने वरदान मागितलं. ज्या वस्तूला संकल्पाने स्पर्श करेन ती वस्तू भग्न व्हावी, फुटून जावी. मग तो जीव असो, सजीव, निर्जीव, काहीही असो. ब्रह्मदेवानी तेही वरदान दिलं. आता या मूळ दैत्याच्या मनात भगवान विष्णूंविषयी द्वेष दडलेला होता. कारण कायम असुरांचं, दैत्यांचं शासन, त्यांना दंड देण्याचं काम हे भगवान विष्णू करत असतात. जेव्हा जेव्हा अधर्म, आसुरी शक्तींचं उत्थान होतं तेव्हा भगवान विष्णू कोणत्या ना कोणत्या तरी रूपात येऊन यांना शासन करतात. त्यामुळे त्या भगवान विष्णूंनाच आता जायबंदी करायचं अशा इच्छेने हा मूर क्षीरसागरामध्ये येऊन दाखल झाला. भगवान विष्णू शेषशय्येवर शयन करतायत, तिथे हा मूर आला आणि भगवंतांना आवाहन करतोय. आवाहन करता करता हळूहळू आव्हान द्यायला लागला. भगवंता उठा म्हणताना अरे उठ आणि युद्धाला तयार हो अशी भाषा हळूहळू तीव्र व्हायला लागली. अखेर भगवंतांनी आपले नेत्रकमल उघडले, समोर पाहिलं हा मूर आहे. म्हणाले अरे मुरा, आलास खरा, पण एवढा घाबरलास कशासाठी? एवढी भीती, एवढी दहशत कशासाठी? मूर म्हणाला मी कुठे घाबरलोय. अरे भगवंत म्हणाले तू इतका घाबरलायस, इतका तुझा ऊर धपापतोय की तुझ्या हृदयाची धडधड अगदी मला इथपर्यंत ऐकू येते. मूर म्हणाला छे कुठे काय, म्हणून आपल्या छातीवर हात ठेवला. आणि लक्षात घ्या काय झालं असेल? ब्रह्मदेवांच्या वरदानानुसार ज्या वस्तूला करस्पर्श करीन त्याचे शतशः तुकडे होतील, शकल होतील. आणि हा मूर दुसऱ्या कोणाच्याही नव्हे तर स्वतःच्याच हाताने, स्वतःच्याच वरदानातून शतशः भग्न होऊन मरण पावला. भगवंताला जर मारायचं असेल तर शस्त्र वाटेल ती वस्तू शस्त्र होईल, पण शस्त्र नसलं तरी त्यांच्या इच्छेने काम होईल. सर्व प्रहरण आयुध भगवंत आहेत. भस्मासुराची तर कथा माहितीच आहे, सांगाव्या तितक्या कथा कमी आहेत. भगवंताची नावं, भगवंताची रूप जेवढं आपण खोलात शिरू तेवढं अधिक आपल्याला उमगत जाईल. मात्र इथे आपल्याला काळाची मर्यादा आहे. गेले 15 सत्र आपण या अधिक श्रावण मासानिमित्त या भगवन नाम गुणांचं चिंतन इथे आरंभलेलं आहे. त्याचा आज समारोप होतोय. आपण एवढी नावं पाहिली, मात्र त्यांचं सार जर पाहायचं झालं, जेव्हा ही नाम साहस्री सांगितली जाते त्याचं फळ काय? तर भीष्माने सांगितलं धर्मार्थी प्राप्नुयात धर्मम, अर्थार्थी चार्थ माप्नुयात, कामान वाप्नुयात कामी, प्रजार्थी चाप्नुयात प्रजाम. या विष्णू सहस्रनामाचं पठण जो करेल त्याला जर तो धर्म काम असेल, धर्मबुद्धीने ते पठण करील, त्याला धर्माची, पुण्याची प्राप्ती होईल. जो अर्थकामनेने पैसा मिळावा, धन ऐश्वर्य मिळावं यासाठी याचा जप करील, त्याला अर्थ ऐश्वर्य प्राप्त होईल. कामनेने, विशिष्ट इच्छेने किंवा स्त्रीने पुरुषाच्या प्राप्तीसाठी, कन्येने वराच्या किंवा वराने कन्येच्या, वधूच्या प्राप्तीसाठी जर ह्याचं पठण केलं तर त्या उपवर कन्येला सुयोग्य वर आणि त्या वयात आलेल्या कुमाराला सुयोग्य अशी वधू प्राप्त होईल. आणि ज्याला प्रजेची, संततीची कामना आहे त्याला संतती प्राप्त होईल.
आणि एवढंच नव्हे तर जो कोणी या स्तोत्राचं पठण निष्काम होऊन करील त्याला निश्चित भगवंताचं सायुज्य प्राप्त होईल. भक्तिमान यद सदोत्थाय शुचिस्तद्गत मानसः सहस्रम वासुदेवस्य नाम्नामेतत् प्रकीर्तयेत्. यशः प्राप्नोति विपुलं ज्ञाति प्राधान्यमेव च अचलां श्रियमाप्नोति श्रेयः प्राप्नोति अनुत्तमं. परमश्रेय म्हणजे मोक्ष त्याला प्राप्त होईल. यश, ऐश्वर्य, श्री हे लौकिक लाभ तर होतीलच, पण परमश्रेयाची प्राप्ती त्याला निश्चितपणे होईल. असं हे भगवंताचं सहस्रनाम स्तोत्र. आता या नामसहस्रीमधली काही 16 नावं ही निवडक आहेत. आपण विचार करतो एवढी नावं आहेत, कुठली केव्हा घ्यायची? तर प्रयोजन परत्वे, जसा हेतू असेल त्या हेतू अनुसार कधी कुठलं नाव घ्यायचं याच्यासाठी एक स्तोत्र आपल्या परंपरेत प्रचलित आहे, त्याचा उल्लेख करतो आणि आपल्या या चिंतन सत्राला विराम देतो. स्तोत्र असं आहे, विष्णू षोडश नाम स्तोत्र आहे. या सहस्रनाम स्तोत्रांपैकी काही निवडक नामं कोणत्या प्रयोजनाने कोणत्या वेळी घ्यायची याचा निर्देश या स्तोत्रात आहे. औषधे चिंतयेद विष्णू, औषध आजारी असाल, औषध घेताना रोग निवारण व्हावं यासाठी विष्णूंचं स्तोत्र. मागेही आपण पाहिलं होतं अच्युत, अनंत, गोविंद, अमृत आणि अर्थात आता विष्णू या नावांचं स्मरण औषध घेताना करायचं. औषधे चिंतयेद विष्णू भोजनेच जनार्दनम, भोजन करताना जनार्दनाचं नाम घ्यायचंय. औषधे चिंतयेद विष्णू भोजनेच जनार्दनम शयने पद्मनाभंच विवाहेच प्रजापतीम. झोपताना ओम पद्मनाभाय नमः असं म्हणायचं आणि विवाहाच्या वेळी किंवा विवाह होण्यासाठी ओम प्रजापतये नमः हे नाव घ्यायचं. युद्धे चक्रधरम देवम, युद्धामध्ये विजयी होण्यासाठी चक्रधराय नमः किंवा चक्रपाणये नमः हे नाव घ्यायचं. प्रवासेच त्रिविक्रमम, प्रवास करताना प्रवासामध्ये कमीत कमी त्रास व्हावा, संकट येऊ नये यासाठी त्रिविक्रमाय नमः हा नाममंत्र जपायचा. नारायणम तनुत्यागे श्रीधरम प्रिय संगमे. जर आपल्याला असं जाणवलं आपला अंतकाळ, देहावसान काळ निकट आलाय, तर ओम नारायणाय नमः. अजामेळ पापी वदे पुत्र कामे, तया मुक्ती नारायणाचे निनामे. म्हणून नारायण नाम. शयने पद्मनाभंच विवाहेच प्रजापतीम, युद्धे चक्रधरम देवम प्रवासेच त्रिविक्रमम नारायणम तनुत्यागे श्रीधरम प्रिय संगमे. आपल्या प्रिय आप्त स्वकीय सुहृदांची भेट झाली तर श्रीधराय नमः असं म्हणावं. पुन्हा पुन्हा हा प्रीती भेटीचा योग येत राहतो. श्रीधरम प्रिय संगमे गमने वामनम चैव. अनेक नावं आहेत. नारायणम तनुत्यागे श्रीधरम प्रिय संगमे गमने वामनम चैव सर्व कार्येषु माधवम. गमनाच्या वेळी वामनाचं स्मरण करावं. कोणतंही कार्य असेल, ज्ञात अज्ञात, प्रकृत अप्रकृत, प्रत्येक कार्याच्या आरंभी माधवाय नमः. मग पाण्यामध्ये जर अडकला असाल, जलपूर किंवा कोणत्याही जलरूप आपत्तीमध्ये असाल तर वराहाय नमः. जलमध्ये वराहंच पर्वते रघुनंदनम. पर्वत शिखरावर आरोहण करताय, कुठे दुर्गावर गड किल्ल्यावर अडकला आहात किंवा डोंगर कपारीमध्ये रस्ता चुकला आहात, वनामध्ये विचरण करताना वाट सापडत नसेल तर रघुनंदनाय नमः, रामाय नमः. कानने नारसिंहंच पावके जलशायिनम. कानन जंगलामध्ये वनामध्ये वाट सापडत नाहीये, श्वापदांचं भय उत्पन्न झालंय तर नरसिंहाय नमः म्हणायचंय. आणि जर त्या अग्नीमध्ये अडकला असाल, अग्निभय उत्पन्न झालं असेल तर जलशायिने नमः.
शेषशायीने नमहा, असं त्याचं स्मरण करायचं आहे. अशी ही भगवंताची साररूप 16 नावं. भगवंताचं कोणतंही नाम घ्या, तो कल्पवृक्ष आहे, ती कामधेनू आहे, तो चिंतामणी आहे. त्याचं स्मरण हेच मुळात सर्व दुःखांचं निरसन आहे आणि सर्व सुखांची प्राप्ती हे भगवंताचं नाव आहे. संत शिरोमणी जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या म्हणण्याप्रमाणे फळं आणि बीज हरीचे नाम हेच या सगळ्याचं मूळ तत्व आहे. जे साधन आहे ते भगवंताचं नाव आहे आणि जे साध्य आहे, जे प्राप्त करायचं आहे, जे गंतव्य आहे, ते देखील हरीचंच नाम आहे. हा अवघा हरी या सगळ्या विश्वामध्ये भरलेला आहे आणि त्या हरीचं ज्ञान, हरीचं भान हे आत्मसात व्हावं, अंगी बाणावं, यासाठी जे जे शब्द उच्चाराल, जे जे नाम उच्चाराल, ते हरीचं आहे या भावनेतून उच्चारा. प्रत्येक उच्चारला जाणारा शब्द हा हरिनाम संकीर्तन रूपच होऊन जाईल आणि तरच अशाच उपासनेतून या पुरुषोत्तम मासाची खरी इतिकर्तव्यता झाली, ही उपासना सुफळ संपूर्ण झाली असं म्हणता येईल. आपण गेले 15 सत्र अतिशय शांतपणे, सहृदयतेने हे वेडे वाकुडे बोल ऐकून घेतलेत, श्रवण केलेत. आपल्या प्रतिक्रिया आम्हाला दिल्यात, त्या सर्वांसाठी पुन्हा एकदा या आपल्या प्रेमाच्या ऋणामध्ये त्या भगवान पुरुषोत्तमाने मला सदैव ठेवावं अशी प्रार्थना करतो आणि त्या पुरुषोत्तमाचं स्मरण, त्यांची उपासना आपणा सर्वांच्या हातून अव्याहतपणे घडत राहावी ही प्रार्थना करून आपला निरोप घेतो. कायेन वाचा मनसेंद्रियैर्वा बुद्ध्यात्मना वा प्रकृते स्वभावात् करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणायेति समर्पयामि. काया वाचा मनोभावे तुझा मी म्हणवी तसे, हे लाज तुझला माझी बुद्धी दे रघुनायका. रामा मी तव दास दास म्हणवी, माते कशाचे भय. रामा जाईन जास्थळी सुखघना, होईल तेथे जय. रामा या भुवनत्रयी तुझ बिणे, नाही दुजा तारक. रामा तू सकलार्थ पूर्ण करिसी, तू तात मी बालक. जय जय रघुवीर समर्थ. हरि जय जय, हरि जय जय.